श्रोते हो, अब्बूजींकडून स्वामिनीचा इतिहास ऐकताना आपल्या सगळ्यांनाच नक्कीच मजा येते. आज आपण जाणून घेऊयात अब्बूजींच्या वडिलांविषयी. नमस्कार अब्बूजी. ज्यावेळेस मी 15 वर्षाचा झालो होतो त्यावेळेस वडिलांनी सांगितलं, तू मालेगाव को जाएगा की रे खरेदी के असते. तर मी म्हटलं हो मी जाऊन काय हरकत नाही आहे. 15 वर्षाचा असता. 15 वर्षात त्यावेळेस मालेगावला जाऊन रामलाल कन्हैयालाल काकानी सपाटी बाजारमध्ये त्याची दुकान आहे, त्या दुकानात गेलो. त्यांनी आदर सन्मानाने बसवलं. अरे तू काय खरेदी करणार? मी म्हटलं नाही मी पाहतो, ट्राय करतो, नाही तर मी परत जाईन. नाही पण तू घेऊन गेला तर मी माल परत घेणार नाही. मी म्हटलं नाही ठीक आहे. आणि वडिलांनी सांगितलं होतं की जास्त 70-80 साड्या घेऊन ये. मी 450-500 साड्या घेतले. बापरे. हां. आणि तो रामलाल सेठ मला म्हटले की तू इतका माल घेऊन जातो, पैसे केव्हा देणार आहे? म्हटलं हे विकल्यावर पैसे देणार आहे. बोले आमच्या वडिलांचा खूप दिवसाचा संबंध आहे. हां पण पैसे टायमावर पाठव. मी म्हटलं तुमचा जे टाईम आहे त्याचे मध्ये पैसे नाही दिले तर तुम्ही बाकीचे पैशाचा व्याज घेत चला. हां त्यांनी माल आणला, पाठवलं. माल खोलले गेला, ते किमती टाकले गेले, सर्व झाला. आणि 2 ते 2.5 महिन्यामध्ये ते सर्व माल विकले गेला. हां तो वडिलांनी मला सांगितला तुला आज मी चहा पाजणार आहे. मी म्हटलं चहा नाही मला लस्सी पाहिजे. म्हणजे वडिलांनी एवढ्या लहान वयात तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही तो सिद्ध करून दाखवलात. नाही भीती होती मनात, परंतु एक असं वाटत होतं की हे व्हरायटी आपण घेऊन जाऊ, लोक पसंत करतील, हे व्हरायटी घेऊ, हा रंगसंगती नाही. तसं तिथे आणखी साड्यांचे 2-3 दुकान होते. अब्दुल गनी हाजी हिरोली, साहेबलाल अब्दुल कादर आणि एक आणखी एक होता. तुम्ही म्हणजे सगळ्याशी बोलायचा, चालायचा, पाहायचा, ते कसं विकतात, ते कसं काय आहे, त्याच्याकडे काय आहे, त्याच्याकडे काय आहे. आणि मी लहान असल्यामुळं मला कुणी काय थांबवायचं नाही. मी त्यांच्यात जाऊन बसायचा. आणि दुसऱ्यांदा मग पाठवलं सोलापूरला. वडिलांनाही एक कॉन्फिडन्स आला की हे जे काय आहे सांगितलं सोलापूरमधून चादरी पण आण सोलापूरच्या. त्यावेळेस चादरी खूप चालायचे. आणि हे पण आण, ते पण आण. आणि पैसे तो नाही, पहिल्यांदा जायचं आहे. परंतु मी सांगितलं मैं वहीद सेठ का छोकरा हूँ. तर मग त्यांनी दुसरीकडे विचारलं, हे केलं आणि माल पाठवलं. असा हळूहळू आम्ही थोडा शूटिंग, शर्टिंग, लॉंग क्लॉथ, प्रिंटेड कॉटन, हे हळूहळू मी वाढवत गेलो दुकानात. आणि चांगली विक्री होत होती. पहिले जे आहे 1 टप्पू व्हायचा, तर आता 3 टप्पू, 4 टप्पू, 5 टप्पू, म्हणजे 500-600 पर्यंत आम्ही गेलो. आणि ज्यावेळेस दुकान विकली 1973ला, त्यावेळेस 3,000, 4,000, 5,000 रुपयाची विक्री रोज व्हायची. तर श्रोते हो, असे अनेक अनुभव घेत घेत हा साडी व्यवसाय इथपर्यंत आला. असेच अनेक अनुभव आपण अजूनही ऐकणार आहोत, पण यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात.